किंवा पंचायत समिती निवडणुकीसंदर्भात काही वाटाघाटी आंबेगाव पुरता आम्ही विषय काढतोय, तर काय युती आघाडीचा काय धर्म आहे का? इथे पुणे जिल्ह्याचा जर बारकाईने विचार आपण केला तर पुणे जिल्ह्याचा राजकीय व्यवस्थापन अशी आहे की याच्यामध्ये आत्तापर्यंत मागच्या 50 वर्षामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यामध्ये सातत्याने तुल्यबळ लढत झालेली आहे. आणि तुल्यबळ लढत होत असताना हे दोन पक्ष आता प्रमुख आहेत पुणे जिल्ह्याच्या ग्रामीणमध्ये. आंबेगाव तालुक्याचा विचार करता राष्ट्रवादी त्या सगळ्या जागा लढणार आहेत. आणि आम्हाला शिवसेनेला मात्र बाकीच्या इतर सगळ्या लोकांबरोबर घेऊन आम्हाला लढावं लागेल. त्याचं कारण असं आहे की सर्वसमावेशक अशा पद्धतीचे विचारधारा एकत्र घेऊन आम्ही ही चांगली लढत आंबेगावमध्ये उभी करू शकतो. कदाचित माझी खात्री की चांगला विजय पण घेऊ शकतो. बऱ्याच वेळा असं म्हणलं जाते की तुम्ही आणि महाविकास आघाडी हे एकत्र निवडणूक लढणार अशी चर्चा आहे लोकांमध्ये. नाही, मला महाविकास आघाडी महायुती माहीत नाही. मला एक माहीत आहे मात्र, इकडे राष्ट्रवादी जी आहे त्या राष्ट्रवादीच्या समोर आम्हाला एकत्र येऊन लढावं लागेल अशी परिस्थिती आहे. म्हणजे राज्यात जो पॅटर्न आहे तो इथं होणार नाही, जसं आता नगरपंचायतला झाला. नाही, राज्याचा पॅटर्न हा राज्यापुरता आहे, स्थानिक पॅटर्न हा आमच्यासाठी आहे. ही कार्यकर्त्याची लढाई आहे. कार्यकर्त्याच्या लढाईमध्ये आम्ही जिथे आम्हाला योग्य वाटतं, कारण कार्यकर्ता इतक्या सतरंज्या उचलतो, झेंडे उचलतो. आता तुम्ही मंचर नगरपंचायतला पाहिलं असेल, राष्ट्रवादीमध्ये एवढी दुफळी झाली. चांगले कुटुंब ह्या मंचरच्या शहराच्या अनेक वर्षाच्या 40 वर्षाच्या कारागृहातील ते साहेबांपासून वंचित राहिले, बांधला गेले. त्याचं कारण काय? तर न्याय देता येत नाही. मग अशी परिस्थिती होत असताना आम्हाला असं वाटतं की आपण जिथं लढत करणारा माणूस आहे त्या जिल्हा परिषद गट पंचायत समिती ज्याची सरशी आहे, ज्याचे संबंध आहेत, मग तो कुठल्या पार्टी पक्षाचं काम करतो हे पेक्षा त्याला संधी देणं एकत्र येऊन फार गरजेचं आहे. त्यामुळे आम्ही इथे जो पॅटर्न राबवणार आहे तो फार वेगळा पॅटर्न आहे. हा पॅटर्न आम्हाला लोकांना, जनतेला संधी मिळाली पाहिजे. आणि वारंवार लोकांना समाजामध्ये आमदार खासदार 100% तेवढा वेळ देऊ शकत नाही जेवढं स्थानिक जिल्हा परिषद सदस्याची एक वेगळी कमांड असते. स्थानिक जिल्हा परिषद सदस्य हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. तो त्याच्या गटाचं संरक्षण करतो. 2 पंचायत समिती सदस्य त्याच्या 2 गणाचं संरक्षण करतात. विकास सोपा होऊन जातो. त्यामुळे मला असं वाटतं की योग्य अशा पद्धतीचे चेहरे आम्ही शोधून त्यांना एकत्र करून आम्ही ही निवडणूक लढवू. दादा, एक प्रश्न आहे का, जे एक राष्ट्रवादीचे आता सध्या राष्ट्रवादी पक्षात आहे माजी खासदार, यांची चर्चा आहे का शिवसेनेत येण्याचं, याबाबत काय म्हणजे तुमचं काय मत आहे? नाही, मला वाटतं ही चर्चा फक्त खाली आहे आपल्यापर्यंत. वरती अशा पद्धतीची कुठल्या पद्धतीची चर्चा माझ्या तरी कानावर नाही. आणि पक्षात आलं तर तुम्हाला हे मान्य होईल का? कारण आज बऱ्यापैकी बघा, पक्षाचे नेते हे एकनाथजी शिंदे साहेब आहेत. मी या पक्षामध्ये पालखीचा भोई आहे. माझ्या खांद्यावर फक्त पालखीचा एक दांडा आहे. मला तो खांद्यावर घ्यायचा आणि पळायचा. जसं मला जबाबदारी दिली चाकण, खेड, मनसर आणि जुन्नर, मग मी पालखीचा भोई आहे. मला सांगितलं की तुम्हाला काम करायचं, मी काम करतो. सर्वसामान्यांचा विश्वास कमवलेला आहे मी. आणि जे धनुष्यबाण संपलं म्हणणाऱ्यांना हे मोठी चपराक दिली जनतेने. खरं तर धनुष्यबाण संपणार नाही. धनुष्यबाणाचे किती, जसं सोन्याचे 1000 तुकडे करा, सोन्याची किंमत कमी होत नाही, तसे धनुष्यबाणामध्ये 1000 नेते मंडळी सोडून जर गेले तर धनुष्यबाणाचा विजय कोणी थांबवू शकत नाही. ही काळ्या दगडावरची भगवी रेषा आहे. दादा, ज्या पद्धतीने तुम्ही आता म्हणले का तुमचा विरोधी पक्ष सध्या तरी उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी आहे. मग राष्ट्रवादी नाही, दुश्मन नाही आहे. बघा, अनेक वर्ष मैदानं त्यांनी गाजवली. आता आम्हाला असं वाटतं का आमच्या कामाला आम्हाला तुम्ही एक उजवी मतदारांनी दिली पाहिजे. आम्हाला आमच्या उमेदवाराची सरशी व्हायला पाहिजे. कारण राष्ट्रवादीकडे जे कार्यकर्ते आहेत ते थोडेसे कार्यकर्ते कसे आहेत की थोडेसे म्हणजे चांगल्या याच्यातले आहेत, म्हणजे चांगल्या परिस्थितीतले आहेत. आणि आमची शिवसेनेची पहिल्यापासून अशी एक पद्धत आहे की आमच्याकडं एक थोडंसं नाही म्हटलं तरी संघर्षातला कार्यकर्ता हा आमच्या वाट्याला आहे. आणि मग संघर्ष आणि कॅडर पक्ष जर कुठला असेल ना तर तो शिवसेना आहे. त्यामुळे मला असं वाटतं की ज्याला जास्त खाली जाऊन काम करायची सवय त्या पक्षाला एकदा मात्र उजवी दिली पाहिजे अख्ख्या जिल्ह्यात. आणि ह्या जिल्ह्यामध्ये आम्हाला जिल्हा परिषदला
एकदा ठीक आहे, इतक्या वर्ष काम करतात, दादांनी काम चांगलं केलं, आमची त्यांचं कौतुकच करतो, आणि दादांच्या बद्दल दोमत नाही. पण एकदा संधी आम्हाला देऊन बघा ना, एकदा द्या ना आम्हाला, धनुष्यबाणाने एकदा जिल्हा परिषदेची आम्हाला अध्यक्षपदाची संधी द्या, मग आपण जरा फरक करू ना. ते काम करतात त्यांची पद्धत, आम्ही काम करतो आमची पद्धत, जरा दोन कामांमध्ये फरक. छापा आणि काटा या नाण्याच्या दोन बाजू असतात. इतक्या वर्षात छापा चाललाय, एकदा काटा तर होऊ द्या. त्यामुळे आमचं म्हणणं असं आहे की ह्या निवडणुका ही मैदानं असतात, ते आमचे दुश्मन नाही. बिलकुल राजकारणामध्ये कोणी कोणाला दुश्मन नसतं. राजकारणाच्या निवडणुका ह्या मैत्रीपूर्वक व्हाव्या लागतात, आणि ही लोकशाही आहे. आपण बाबासाहेबांचे घटना मांडणारी माणसं, आपण छत्रपती शिवरायांचं स्वराज्य मांडणारी माणसं, आपण ज्ञान व्यवस्थेचं ज्ञान साधना देणाऱ्या महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाईंच्या विचारपीठाला मांडणारी माणसं, आणि मग आपल्याला सर्वसमावेशक सर्वसामान्य जनतेला संधी घेण्यासाठी आणि संधी देण्यासाठी इतक्या वर्ष सत्ता ज्यांच्याकडे आहेत त्यातले काही सत्तेचा एक परिवर्तनाची संधी आम्हाला मिळावी, अशी माझी तमाम मायबाप जनतेला या ठिकाणी विनंती राहणार आहे. तुम्ही ज्या पद्धतीने म्हणले का सध्या विरोधी पक्ष जुन्नर आंबेगावमध्ये राष्ट्रवादी आहे विरोधी पक्ष, मग त्याला हरवण्यासाठी जर तुम्हाला एकत्र सर्व पक्षांची मूठ बांधायची वेळ आली तर त्याची तुमची तयारी आहे का? कारण तुमचे नेतेही याबाबत घोषणा करून मोकळे झालेले आहेत. नाही, आम्ही ऑलरेडी मूठ बांधलेली आहे. ताकाला जायचं गाडं झालं पाहिजे असं काय नाही. आमची लढाई सरळ आहे, ते बलदंड आहे. आम्ही गरीब आहोत, ती सगळी मंडळी मोठी आहे, आम्ही साधारण आहोत. पण मात्र आमचा कार्यकर्ता मात्र प्रत्येक पायावर डोकं ठेवल्याशिवाय राहणार नाही, आणि विकास गाठल्याशिवाय राहणार तुम्ही एकत्र येऊन लढणार आहे नक्की आहे? 100% अडचण काय. महाविकास आघाडी तुम्ही एकत्र लढणार? आम्ही सगळ्यांना घेऊन चालणार. आघाडी युती जे घटक येतील त्यांना सगळ्यांना घेऊन लढणार आहोत. म्हणजे हा आघाडी आणि युतीचा फॉर्म्युला राहिलाच नाही. दादा एक शेवटचा प्रश्न, चाकण, राजगुरुनगर, मनसर आणि जुन्नर या 4 नगरपंचायत तुम्ही लागोपाठ जिंकल्या, म्हणजे खेड, आंबेगाव, जुन्नर. तर यामध्ये तुम्हाला सर्वात विशेष आनंद कुठल्या म्हणजे नगरपंचायत घेतल्यानंतर वाटला? मी तुम्हाला सांगू, हां, उत्तरेचा विजय हा मला खूप आनंद देऊन गेला. ते एक सांगा फक्त. एक नाही सांगता यायचं. बघा 4 मुलं असेल ना एखाद्या आईला, तर त्याला 4ही मुलं थोडं असतं आता असं हे अतिशय म्हणजे 3 मुलांना अन्याय झाल्यासारखं होईल. मला असं वाटतं की मुलाला आई जेव्हा जन्माला घालते ना 4ही, तर ते समान दुःख असतं, समान त्रास असतो, आणि आनंदही तेवढाच असतो. उत्तरेला भगवा शिवरायांचा फडकला, याच्यामध्ये आम्ही खूप आनंदी आहे. 4ही विजय तोला मुलाचे आहे. पण तुम्ही सर्वात जास्त मनसरला फोकस केला असं वाटत नाही का तुम्ही? नाही, मी सगळ्यांनाच फोकस केला. मी चाकणला फोकस केला. मग माझी कामाची पद्धत काय होती, मी दिवसभर चाकण, खेड आणि मनसरमध्ये असायचा, आणि रात्री 8ला जे जुन्नरमध्ये जायचा ते पहाटे 4लाच बाहेर पडायचा. पुन्हा 4ला जाऊन झोपायचं तर मी 6, 7:30, 7ला बाहेर पडायचा. पुन्हा 7 वाजल्यापासून इथं मिसळ खाण्याच मी इथं असायचो. हे रत्नाची बॉटल काय आहे ना आपलं, हां, तिथे 7 वाजता नाश्ता करायला मी जागेवर असायचं. मग ह्या सगळ्यांना उठवायचं, यांना बरोबर घेऊन चालायचं, प्लॅन करायचा. मनसर झालं का खेड झाला की चाकण पुन्हा रिटर्न. 8 वाजता पुन्हा बेल वाजायची जुन्नर शहराची. 8 वाजल्यापासून पहाटे 4 वाजेपर्यंत जुन्नर. म्हणजे न्याय देताना किंवा काम करताना समानता घेऊनच काम केलं आहे, असं काय नाही. आपल्या नजरेने सगळे सारखेच आहेत. आणि इथे उत्तरेचा विजय जो आला तो दैदिप्यमान झाला. 100 पैकी 100 मार्क्स पक्षाने आपल्याला दिले, आणि मला पहिल्या रांगेमध्ये बसायचा पहिल्यांदा सन्मान मिळाला आयुष्यामध्ये. मी आभार मानतो. आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब ते नेहमी म्हणतात, अभी राजा का बेटा राजा नहीं होगा, जो काम करेगा वो राजा होगा. म्हणजे साध्या माणसाला सुरक्षा कवच झालंय. आज आम्हाला बाळासाहेब ठाकरेची खूप आठवण झाली, अविनाश राणे साहेबांची आठवण झाली, किसनराव बारकरे साहेबांची आठवण झाली. काय माणसं होती, धुरंधर माणसं होती, खरे हे धुरंधर, आणि त्यांनी आम्हाला दिशा दिली. आम्ही हा विजय अतिशय नम्रपणे स्वीकारतो आणि खूप चांगलं काम करू. मनसरकरांना मला सांगायचं आहे, तुमच्या मनातलं मनसर आम्ही वैभव संपत्तीच्या उंचीवर घेऊन जाऊ आणि अतिशय चांगलं शहर घडवू, एवढंच तुम्हाला मी सांगतो.